आज आपल्या सोबत आहेत अमित गोरे सर, जे आहेत फाउंडर अँड डिरेक्टर ऑफ अक्षय स्टडी अब्रॉड कन्सल्टंट्स इन नाशिक. त्यांना या क्षेत्रातला 21 वर्षाचा अनुभव आहे. त्यांनी आजपर्यंत 5,000 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना स्टडी अब्रॉडचा गायडन्स दिलेला आहे. 1,000 पेक्षा जास्त सेमिनार्स त्यांनी केलेले आहेत. विद्यार्थ्यांनी स्टडी अब्रॉड साठी का जावं? हा एक खूपच बेसिक प्रश्न आहे आमच्या क्षेत्रातला, की जास्त कोणा प्रश्न पॅरेंट्सना येतो की इंडियामध्ये खूप चांगले इन्स्टिट्यूट्स आज आहेत, तर त्यासाठी खास अब्रॉडला शिक्षणासाठी का जावं. तर सगळ्यात पहिला पर्स्पेक्टिव्ह म्हणजे इंटरनॅशनल एक्सपोजर. म्हणजे तुम्ही आता आधुनिकीकरणाबरोबर जागतिकीकरणसुद्धा आलेलं आहे. जागतिकीकरणामध्ये विद्यार्थ्याला प्रत्येक देशामध्ये आज काय चाललेलं आहे किंवा प्रत्येक देशाचं कल्चर काय आहे या गोष्टी समजणं अत्यंत गरजेचं आहे. तर त्या गोष्टी चांगल्या पद्धतीने तिकडचे युनिव्हर्सिटीजमध्ये मिळतात. सेकंड आणि व्हेरी इम्पॉर्टंट इज टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट्स. कारण फॉरेन कंट्रीज जसं अमेरिका आहे, UK, कॅनडा, ऑस्ट्रेलिया अशा बऱ्याच कंट्रीज जिथे विद्यार्थी जातात इंडियामधून, तर त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी खूप ॲडव्हान्स आहे आणि विद्यार्थ्यांना त्या टेक्नॉलॉजीवर काम करता येतं. थर्डली त्यांच्याकडचं एज्युकेशन भरपूर प्रॅक्टिकल असल्यामुळे विद्यार्थ्यांना शिकत असताना कंपनीमध्ये इंटर्नशिप्स किंवा त्याला कोऑप्स म्हणतात, तर ते पण त्यांना करता येतं. त्यामुळे विद्यार्थ्याला एक परिपूर्ण अनुभव येतो शिक्षणाचा. आणि लास्टली विद्यार्थी खूप इंडिपेंडंट होऊन जातात. कारण इथे आई वडील असतात, शिक्षक असतात, नातेवाईक असतात, भाऊ असतात घरामध्ये. त्यामुळे विद्यार्थ्यांना एक असं कम्फर्टेबल ॲटमॉस्फिअर असतं. तिथे तुम्ही कम्फर्टच्या बाहेर जाता. त्यामुळे तुम्हाला स्ट्रगल करावं लागतं. त्या स्ट्रगलमधून तुम्ही खूप गोष्टी शिकता आणि विद्यार्थी खूपच कॉन्फिडंट होऊन परत येतो. असं आमचा एक अभ्यास आहे. दिस इनिशिएटिव्ह ब्रॉट यू बाय अक्षय स्टडी अब्रॉड कन्सल्टंट्स इन नाशिक.